ऋणसंख्या व ऋणसंख्या यांची बेरीज नेहमी काय येते? धनसंख्या येते, ऋणसंख्या येते, धनसंख्या किंवा ऋणसंख्या येते, नेहमी 1 येते. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ऋणसंख्या येते. म्हणजे ऋणसंख्या आणि ऋणसंख्या यांची बेरीज हे नेहमी ऋणसंख्याच येते. दुसरा प्रश्न, ऋणसंख्या म्हणजे निगेटिव्ह नंबर व ऋणसंख्या निगेटिव्ह नंबर यांचा गुणाकार नेहमी काय येतो? धनसंख्या येतो, ऋणसंख्या येतो, धनसंख्या किंवा ऋणसंख्या येतो, नेहमी 1 येतो. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, धनसंख्या येतो. धनसंख्या व ऋणसंख्या यांचा गुणाकार नेहमी काय येतो? धनसंख्या येतो, ऋणसंख्या येतो, धनसंख्या किंवा ऋणसंख्या येतो, नेहमी 1 येतो. त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ऋणसंख्या येतो. 1 ने कोणत्याही संख्येला गुणल्यास गुणाकार काय येतो? गुणाकार ती संख्या येते, गुणाकार 1 येतो, गुणाकार 0 येतो, निश्चित उत्तर सांगता येत नाही. तर लक्षात ठेवा, 1 ने जर आपण कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार ती संख्या येते. म्हणजे याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, गुणाकार ती संख्या येते. 0 ने कोणत्याही संख्येला गुणल्यास गुणाकार काय येतो? गुणाकार ती संख्या येते, गुणाकार 1 येतो, गुणाकार 0 येतो, निश्चित उत्तर सांगता येत नाही. तर इथे लक्षात ठेवायचं आहे की 0 ने कशाला गुणल्यास गुणाकार काय येतो? 0च येतो. म्हणजे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. चौकोनाच्या चारही कोनाच्या मापाची बेरीज किती असते? चौकोन म्हणजे क्वाड्रिलॅटरल. तर याच्या चारही कोनाच्या मापाची बेरीज ही नेहमी 360 अंश असते. काटकोन त्रिकोणावर आधारित कर्ण म्हणजे हॅपिटोनस व बाजूचा संबंध असलेला सिद्धांत कोणी मांडला आहे? कर्ण आणि बाजूचा संबंध असलेला सिद्धांत कोणी मांडला आहे? सॉक्रेटिस, पायथागोरस, रामानुजन, रुसो. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पायथागोरस. 12 सेमी लांबी असलेल्या चौरसाची परिमिती सांगा. तर परिमिती काढण्याचं सूत्र आहे की सर्व बाजूची बेरीज. चौरसाच्या चारही बाजू ह्या सारख्या असतात, म्हणून त्या चौरसाची परिमिती येईल 12 × 4 म्हणजे 48 सेमी. 15 सेमी लांबी व 10 सेमी रुंदी असलेल्या आयताची परिमिती सांगा. तर पहा, आयतामध्ये समोरासमोरच्या बाजू ह्या सारख्या असतात आणि परिमिती म्हणजे काय होते? सगळ्या बाजूची बेरीज होते. म्हणून याची जे उत्तर येईल ते येईल ऑप्शन क्रमांक 4, 50 सेमी. विशाल कोनाचे माप नेहमी किती असते? ऑब्ट्यूज अँगलचे. 90पेक्षा कमी, 90पेक्षा जास्त व 180पेक्षा कमी. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 90पेक्षा जास्त व 180 अंशपेक्षा कमी असते. लघुकोन म्हणजे ॲक्यूट अँगलचे माप नेहमी किती असते? 90पेक्षा कमी, 90पेक्षा जास्त, 90, 90पेक्षा कमी किंवा जास्त असू शकते. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 90पेक्षा कमी. आता काटकोन राईट अँगलचे माप नेहमी किती असते? तर जो राईट अँगल असतो त्याचं जे माप हे नेहमी 90 अंश असते. म्हणजे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. सगळ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती आहे? तर पहा, मोठी संख्या जर आपल्याला विचारली असेल तर मोठी संख्या 9 पासून सुरुवात होते. 1 अंकी 9, 2 अंकी 2 9, 3 अंकी 3 9, 4 अंकी 4 9 आणि 5 अंकी 5 वेळा 9 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. सगळ्यात लहान 4 अंकी संख्या कोणती? तर सगळ्यात लहान 1 अंकी संख्या ही 1 आहे, नंतर 10, 3 अंकी 100 आणि 4 अंकी 1000. म्हणजे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. वर्तुळाचे एकूण माप किती असते? 360 अंश, 180 अंश, 300 अंश, 260 अंश. तर लक्षात ठेवायचं, वर्तुळाचे एकूण माप हा 360 अंश असते. सगळ्यात लहान संयुक्त संख्या कोणती? तर संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्याला 2 कमीत कमी 3पेक्षा जास्त ज्यानं त्या संख्येला भाग गेला पाहिजे. तर या ऑप्शनपैकी 4 ही संख्या ही तशी संख्या आहे आणि सगळ्यात ती लहान आहे. ऑप्शन क्रमांक 3. 1 ते 100पर्यंत एकूण मूळ संख्या प्राईम नंबर किती? तर याचं उत्तर आपल्याला पाठच करावं लागेल की 1 ते 100पर्यंत 25 मूळ संख्या येतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज किती असते? 180 अंश, 360 अंश, 240 अंश, 90 अंश. तर पहा, त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज ही नेहमी 180 अंश असते.
शून्य या संख्येबाबत खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. शून्य ही ऋणसंख्या असते, शून्य ही धनसंख्या असते, शून्य ही संख्या ऋण किंवा धन असते, शून्य ही संख्या ऋण किंवा धन नसते. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, शून्य ही संख्या ऋण धन नसते. पाय या संख्येची किंमत काय असते? 22/7, 3.14, 22/8, पर्याय क्रमांक 1 व 2. तर पहा, पाय या संख्येची किंमत ही 22/7 असते आणि 3.14 आपण घेऊ शकतो. म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 व 2.